Yesterday we have seen about the free fall. So what is meant by free fall? An object moves due to the influence of only Earth's gravitational force. Then it is called free fall. जेव्हा वस्तू फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जेव्हा खाली पडते त्याला आपण फ्री फॉल. जेव्हा वस्तू वरून खाली पडत असेल किंवा खालून वरी आपण फेकत असेल तेव्हा इथं न्यूटनचे लॉज ऑफ मोशन कामी पडतात. न्यूटनचे इक्वेशन्स इथं कामी पडतात. तिन्ही इक्वेशन न्यूटन्स फर्स्ट, सेकंड, थर्ड. काल आपण पाहिलं न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय? इक्वेशन ऑफ मोशन v equal to u plus at. सेकंड इक्वेशन आहे s equal to ut plus हाफ at स्क्वेअर किंवा gt स्क्वेअर म्हणतो आपण, त्याला आपण g घेऊया. त्यानंतर v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as चे म्हणजे काय 2gs. हे तीन इक्वेशन आहे. या इक्वेशनवर आधारित आपल्याला काही प्रॉब्लेम घेऊया. ओके, पेज नंबर 12 बघा. यावर फर्स्ट प्रॉब्लेम, an iron ball of mass 3 किलोग्रॅम. आयर्न बॉल आहे, किती आहे मास त्याचं? 3 किलोग्रॅम. पहिल्यांदा आपण गिवन लिहूया मास 3 किलोग्रॅम. पहा, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर पहिल्यांदा पूर्णपणे वाचून घ्यायचा, त्याच्यामध्ये जो गिवन डाटा आहे तो लिहून घ्यायचा. तर 3 किलोग्रॅम आहे, रिलीज्ड फ्रॉम अ हाईट ऑफ 125 मीटर. पहा, ही एक आयर्न बॉल आहे, हा वरून खाली सोडलेला आहे. किती मीटर उंचावर आहे? 125 मीटर. हा जमिनीपासून उंचावर आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा बॉल वरून खाली येत असताना किती अंतर पार पडेल? 125 मीटर. डिस्टन्स आपण घेतो यस 125 मीटर एवढं तो डिस्टन्स कव्हर करणार. त्यानंतर अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड, आणि तो खाली येऊन पडलेला आहे आयर्न बॉल. assuming that the value of g is 10 मीटर पर सेकंड. इथे g ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. जनरली g आपण 9.8 घेतो, पण इथं एव्हरेज त्यांनी 10 दिला आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा वस्तू वरून खाली पडते तेव्हा g कसा घ्यायचा? पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचा, प्लस. त्यानंतर कॅल्क्युलेट, काय काय काढायचं पहा आपल्याला. टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. ह्या आयर्न बॉलला वरून खाली जमिनीवर पोहोचायला, पडायला किती वेळ लागलाय? टाइम काढायचा आपल्याला t. त्यानंतर सेकंड पॉइंट, वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. खाली जेव्हा तो जात होता त्याची वेलोसिटी काढायची, म्हणजे फायनल वेलोसिटी. कारण सुरुवातीला तो रेस्ट होता. कुठली वस्तू वरून खाली टाकत असताना लक्षात घ्या तो रेस्ट असतो सुरुवातीला. मग या ठिकाणी आपण काय करूया? u इक्वल टू 0 घेऊया आणि नंतरची वेलोसिटी कोणती काढायची? v इथं आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. पहा, पहिल्यांदा आपण पूर्ण टाइम काढूया. पुन्हा जो काही वेळ लागलाय त्याच्या अर्ध्या वेळात तो किती हाईट वर असेल ते आपण काढूया. द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड, असं आपल्याला काढायचं आहे. तर गिवन डाटा लक्षात आला. मास दिलाय 3 किलोग्रॅम. किती उंचावरून पडलाय तो? 125 मीटर. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. त्यानंतर टाइम काढायचा आहे. जेव्हा वस्तू वरून खाली पडत असते सुरुवातीला रेस्ट असते, म्हणून इनिशियल वेलोसिटी 0 घेतली आणि आपल्याला फायनल वेलोसिटी पण काढायची आहे. तर न्यूटनचे 3 इक्वेशन आहेत. त्या 3 इक्वेशन पैकी आपल्याला काढायचं आहे टाइम. टाइम काढण्यासाठी कुठले इक्वेशन आपल्याला उपयोगी पडेल? सेकंड इक्वेशन, s इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. s इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. या ठिकाणी आपण सगळ्या व्हॅल्यू घेऊया. u ची व्हॅल्यू घ्या 0. s दिलेला आहे 125 मीटर डिस्टन्स. टाइम आपल्याला काढायचा आहे 0 इंटू t प्लस 1/2 इंटू g ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? प्लस 10 इंटू t स्क्वेअर काढायचा आहे. t तसंच ठेवा.
झिरो इंटू टी काय होईल 0 होईल. त्यानंतर 2 ने 10 ला डिवाइड करा 5 होईल. 125 इक्वल टू काय राहिलं राईट साइडला 5 इंटू टी स्क्वेअर. ओके, आता टी स्क्वेअर एका साइडला घ्या, हा मल्टिप्लाय मधला 5 इकडे काय होईल डिवाइड मध्ये जाईल. टी स्क्वेअर बरोबर काय होईल मग 125 डिवाइडेड बाय 5. किती येईल डिवाइडेशन 25. ओके, टी स्क्वेअर बरोबर 20 आहे तर टी इक्वल टू काय अंडर रूट ऑफ 25 किती सेकंद 5 सेकंद. स्क्वेअर रूट काय 25 चं 5 सेकंद. याचा अर्थ त्या आयर्न बॉलला वरून खाली पडण्यासाठी किती वेळ लागेल 5 सेकंद वेळ लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाइम निघाला. आता आपल्याला काढायचं आहे फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी साठी कोणते इक्वेशन घेऊया बघा. पहिले इक्वेशन चालते का चालते. ठीक आहे, पहिले इक्वेशन घ्या v इक्वल टू याला आपण साइडला घेऊया v इक्वल टू u प्लस gt. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी आपण आता फायनल वेलोसिटी काढायची आहे. u घ्या 0 आहे u, g आहे 10. टाइम आताच किती काढला आपण 5 सेकंद काढलाय. 0 ला 0 राहील. 10 into 5 किती झालं 50 मीटर पर सेकंद. या स्पीडनं तो खाली पडेल 50 मीटर पर सेकंद. आता टाइम मिळाला, त्यानंतर फायनल वेलोसिटी मिळाली. आता पुढे काय मिळालं होतं थर्ड आपल्याला हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. तो बॉल टोटल हा आपल्याला किती सेकंद लागला आहे टोटल खाली यायला 5 सेकंद. 5 पैकी हाफ टाइम किती झाला 2.5 सेकंद. तो किती अंतरापर्यंत आला तो आपल्याला काढायचा आणि तो जमिनीपासून किती उंचावर. तर पहिल्यांदा हाफ टाइम दिला. हाफ टाइम इक्वल टू टोटल टाइम किती सेकंद आहे 5, त्याला डिवाइडेड बाय 2 करू 2.5 सेकंद. या 2.5 सेकंदामध्ये तो आयर्न बॉल किती अंतर खाली आला आणि तो जमिनीपासून किती उंचावर आहे आपल्याला करायचं. तर पहिल्यांदा तो किती अंतर वरून 2.5 सेकंद कव्हर केला ते पहिले काढू. आता तो वरून खाली येत आहे. या ठिकाणी पण u 0 आहे. टाइम घ्यायचा आहे 2.5 सेकंद घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स साठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण सेकंड फॉर्म्युला चालतो. यामध्ये सेकंड फॉर्म्युला काय म्हणते बघा s इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. तर फक्त इथे टाइम बदलायचा. इक्वेशन तेच जरी असलं तर किती डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे किती अंतर तो वरून खाली येणार. u 0 घेतलेला आहे. त्यानंतर टाइम आपण 2.5 घेतलेला आहे प्लस 1/2 एक्सेलरेशन 10 आहे. टाइम किती आहे 2.5 याचा काय झाला स्क्वेअर झाला. हा 0 into 2.5 0 होईल. 2 ने 10 ला डिवाइड करा 5 राहील. 2.5 चा स्क्वेअर घ्या 5 into 2.5 चा 6.25 राहील. दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्या 5 into 6.25 किती येणार 31.25 मीटर. तो एवढं अंतर कव्हर करेल 2.5 सेकंदात. 2.5 सेकंदात तो वरून खाली कितीपर्यंत येत आहे 31.25 मीटर येत आहे. तर तो जमिनीपासून किती उंचावर आहे हे डिस्टन्स काढायचे आपल्याला. तो 2.5 सेकंदात किती आलाय 31.25. टोटल किती आहे 125. तर 125 मीटर मधून एवढा भाग कमी करा म्हणजे तो जमिनीपासून किती उंच आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर बघा हाईट ऑफ बॉल इक्वल टू टोटल हाईट किती आहे 125 मायनस 31.25. या दोघांचा सबट्रॅक्शन काढा. टोटल आहे 125 मीटर. त्याच्यातून एवढा अंतर कमी करा 31.25 किती येईल 93.75 मीटर. एवढं तो अंतर पार पाडेल. एवढं तो जमिनीपासून उंचावर किती उंचावर 93.75. तर अशा पद्धतीनं फ्री फॉल जे काय असतील वस्तू वरून खाली पडेल किंवा खालून वरी
फेकू आपण तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना न्यूटनची ही मोशनची इक्वेशन आहे तीही आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम लक्षात आला. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. पेज नंबर 12 वरच आहे. सेकंड प्रॉब्लेम वाचून घ्या. त्याचा आपण गिवन डाटा तयार करूया. Okay. Example 2. A tennis ball is thrown up. टेनिस बॉल आपण वरी फेकलेला आहे. अपवर्ड मोशन and reaches a height of 4.05 meter. किती उंचावर गेला? 4.05. 4.05 मीटर. समजा हा टेनिस बॉल असेल, इथून आपण वरी फेकलाय. किती अंतरावर गेलाय म्हणे? 4.05 मीटर. म्हणजे एवढं त्याचं दिलंय डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स दिलंय. त्यानंतर बिफोर कमिंग डाऊन, तो इथपर्यंत एवढ्या अंतरावर पोहोचला खाली पडण्या अगोदर. व्हॉट इज इट्स इनिशियल वेलोसिटी? तर त्याची सुरुवातीची वेलोसिटी काढायची आहे. हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन? आणि तो वरी जाऊन पुन्हा खाली यायला टोटल टाइम किती लागलाय? ॲझ्युम g इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला g ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या ठिकाणी g ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता लक्षात घ्या, मोशन कोणती आहे? की वस्तू खालून वर फेकलेली. कशी आहे? फॉर अपवर्ड मोशन. डाउनवर्ड नाही, कशी आहे? अपवर्ड म्हटल्यानंतर g कसा घ्यायचा? मायनस मध्ये घ्यायचा. जेव्हा वस्तू खालून वर फेकतो तेव्हा वस्तू इथे येऊन थांबणार आहे, तेव्हा फायनल वेलोसिटी इथे 0 असते. किती असते? 0. त्यामुळे आपल्याला इनिशियल वेलोसिटी काढायची. काय काढायची? इनिशियल वेलोसिटी u काढायचा आहे. त्यानंतर आणखी काय विचारलं तर हाऊ मच टोटल टाइम. टोटल टाइम किती आहे तो काढायचा. टोटल टाइम, बॉल खालून वरी परत जमिनीवर यायचा टोटल टाइम आपल्याला काढायचा. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण u काढूया. u काढण्यासाठी कोणतं इक्वेशन आपल्याला युजफुल राहील बघा. यामध्ये आपल्याला टाइम दिलेला नाही, तर थर्ड इक्वेशनचा आपण वापर करू शकतो. v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gs. v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gs. या ठिकाणी v ची व्हॅल्यू 0 ठेवा. 0 चा स्क्वेअर 0, u काढायचा आहे, u चा स्क्वेअर तसंच ठेवा. 2 इंटू g ची व्हॅल्यू घ्या -10 इंटू किती डिस्टन्स पार पडलेला आहे? 4.05. एवढा अंतर तो पार पडलेला आहे. काय होईल? 0 इक्वल टू u स्क्वेअर प्लस मायनस काय होणार? मायनस होईल. 2 इंटू 20 इंटू 4.05. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. 20 इंटू 4.05 किती येणार आहे? 81.0 म्हणजेच 81. मायनस 81 हा इकडे घ्या, प्लस होईल. म्हणजे u स्क्वेअर बरोबर काय? प्लस 81. u इक्वल टू काय झाला? स्क्वेअर रूट ऑफ 81 किती येईल? 9 मीटर पर सेकंड. किती येईल? 9 मीटर. म्हणजे बॉल हा खालून वर फेकताना स्पीडने आलेला आहे. 9च्या स्पीडने आला. 9च्या स्पीडने येऊन तो वरी जाऊन तिथं थोडंसं थांबणार आहे, रेस्ट होईल. म्हणजे तो 0 होईल आणि नंतर खाली पडेल. आता आपल्याला काय करायचं आहे की टोटल टाइम काढायचा आहे की वस्तू त्या बॉलला खालून वरी जायला आणि वरून खाली जायला. तर आपण कुठली वस्तू असो, जेवढा वेळ वरून खाली पडायला लागतो तेवढाच खालून वरी यायला लागतो. त्यामुळे आपण कुठला तरी एक वेळ काढूया. समजा वस्तू तो जो बॉल वरी पोहोचलेला आहे वरून खाली येतो. आता मोशन घेऊया आपण डाउनवर्ड मोशन. फॉर डाउनवर्ड मोशन. डाउनवर्ड मोशन मध्ये सुरुवातीला वेलोसिटी काय घेणार आपण? 0 घेणार. वरून खाली पडत आहे त्या टाइम करायचा. g दिलेला आहे 10. आता पॉझिटिव्ह घ्यायचं मीटर पर सेकंड स्क्वेअर डाउनवर्ड. g घ्यायचा पॉझिटिव्ह. आता आपल्याला काय करायचं आहे? टोटल टाइम काढायचा आहे.
डिस्टन्स तर माहित आहे किती आहे, s इक्वल टू 4.05. तो वरून खाली येऊ किंवा खालून वर येऊ, डिस्टन्स किती आहे 4.05. तर आता या ठिकाणी आपल्याला कोणते इक्वेशन उपयोगी पडणार आहे, न्यूटनचं सेकंड इक्वेशन, s इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा हा डाउनवर्ड मोशनचा टाइम काढायचा आहे, पुन्हा डाउनवर्ड आणि अपवर्ड दोघांची आपण बेरीज केली. तर बघा डिस्टन्स आहे 4.05, u 0 घ्यायचा आहे, टाइम काढायचा आपल्याला 1/2 इंटू g ची व्हॅल्यू आहे 10, टाइम काढायचा आहे t स्क्वेअर तसाच ठेवा. ठीक आहे. 4.05 इक्वल टू 0 इंटू t काय झालं 0 झालं, 2 ने 10 ला डिवाइड करा 5 इंटू t स्क्वेअर झालं, बरोबर आहे. 5 हा मल्टिप्लाय मधला इकडे आणा, डिवाइड मध्ये जाईल, म्हणजे t स्क्वेअर बरोबर काय भेटेल 4.05 डिवाइडेड बाय 5. 5 ने डिवाइड करा, पॉइंट द्या 0.81, 0.81 होईल. आता t स्क्वेअर घ्या, t स्क्वेअर इक्वल टू काय अंडर रूट ऑफ 0.81 म्हणजेच 0.9. किती सेकंद लागेल 0.9 सेकंद. एवढा वेळ त्या बॉल वरून खाली पडायला लागेल. कधी लागेल वरून खाली जेवढा वेळ लागेल बरोबर तेवढाच खालून वरी, म्हणजे खालून वरी येताना 0.9 सेकंद, पुन्हा वरून खाली येताना 0.9 सेकंद. टोटल टाइम किती लागत आहे, टोटल टाइम हा दोघांच्या बेरज एवढा येईल. खालून वरी जायला 0.9 सेकंद, पुन्हा वरून खाली यायला 0.9 सेकंद, म्हणजे टोटल किती झाला 1.8 सेकंद. एवढ्या वेळेत तो बॉल हा खालून वरी जाईल आणि वरून खाली येईल. असं आपल्याला या न्यूटनच्या मोशनची जी इक्वेशन आहे तिन्ही इक्वेशनचा वापर करून आपल्याला फ्री फॉलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. वस्तू वरून खाली पडो किंवा खालून वरी फेकला जाईल. त्यानंतर पेज नंबर 12 वर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेन पॉवरचा यूज करा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, Earth's gravitational force is higher on an object of larger mass. पहा, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ आपण पाहिलाय. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून ज्याचं मास जास्त राहील, मास वाढवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक वाढते. Why doesn't that object fall down with higher velocity as compared to an object of lower mass? पहा, तर मग आपण दोन वेगवेगळ्या मासच्या आपण जर वस्तू घेतल्या तर घेत असताना ज्या वस्तूचं मास जास्त आहे ती पहिल्यांदा खाली पडायला पाहिजे. कालच पाहिला आपण, समजा एक आपण 5 किलोग्रॅमचा स्फिअर घेतला आणि एक 1 किलोग्रॅमचा स्फिअर समान उंचीवर घेतलेला दोन्ही, तर दोन्ही वरून खाली पडत आहेत ग्राउंडवर. पडत असताना दोघांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावत आहे, अर्थ. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्या वस्तूच्या मासशी डिपेंड आहे, बरोबर. आता ह्या वस्तूचं मास जास्त आहे तर ही याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असते. या वस्तूचं मास कमी, याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे. मग अशा वेळेस ही वस्तू जास्त स्पीडनं यायला पाहिजे आणि लवकर पडली पाहिजे. वेलोसिटी ह्या वस्तूची जास्त पाहिजे, या हायर वेलोसिटीने आली पाहिजे आणि ही कमी वेलोसिटी. पण असं होत नाही, दोन्ही एकदाच पडतात. यामागे कारण काय, पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपण फॉर्म्युला पाहिला, F इक्वल टू G इंटू M1 M2 घ्या किंवा अर्थ असल्यामुळे कॅपिटल M स्मॉल m घ्या. कॅपिटल M स्मॉल m अपॉन r अपॉन काय r. तर यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू म्हणजे F इक्वल टू ही व्हॅल्यू आहे स्मॉल g, M इंटू G. G म्हणजे काय, Gm अपॉन r स्क्वेअर. G म्हणजे काय, Gm अपॉन r स्क्वेअर. तर G म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावर अवलंबून आहे, कॅपिटल G फिक्स आहे
मास ऑफ अर्थ, त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ. वस्तूच्या मासवर अवलंबून नाही. फोर्स अवलंबून आहे मासवर, पण जी अवलंबून नाही मासवर, जी हा पृथ्वीच्या मासवर अवलंबून आहे. आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू सर्व वस्तूला त्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी सारखी राहते. आणि म्हणूनच ऍक्सलरेशन जर सारखं असेल तर तेव्हा व्हेलॉसिटी सुद्धा सारखी आहे. तर आपण इथे व्हेलॉसिटीचा विचार करावा की दोघांपैकी व्हेलॉसिटी हिची जास्त राहायला पाहिजे असं आपण म्हणतो, तर तसं नाही. दोघांनाही व्हेलॉसिटी सेम येईल, दोन्ही सारख्या स्पीडनं खाली येतील, कारण दोघांचं पण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम आहे. जरी मास वेगळं असलं पण फोर्स वेगळं असलं, फोर्स जरी एकाचं जास्त असेल एकाचं कमी असेल, पण दोघांचा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम आहे. ऍक्सलरेशन सेम आहे म्हणजे व्हेलॉसिटीतला जो चेंज आहे तो सुद्धा सेम येतो. म्हणून वस्तू वेगवेगळे मासची असली तरी दोन्ही समान व्हेलॉसिटीनं जमिनीवर पडणार. जास्त मास असेल तरी, कमी मास असले तरी दोघंही सेम व्हेलॉसिटीनं जमिनीवर पडणार. लक्षात? ओके.